गेली 4 दशकं अजित पवारांनी बारामतीवर अधिराज्य गाजवलं। बारामतीकरांनीही दादांवर जीवापाड प्रेम केलं। त्याचा प्रत्यय दादांच्या प्रत्येक निवडणुकीवेळी आला। आता दादा नावाचं हे वादळ शांत झालंय। दादांनंतर आता बारामतीतून कोण? दादांचं काम, दादांचा वारसा पुढे कोण घेऊन जाणार असा प्रश्न बारामतीकरांना पडलाय। त्यात सुनेत्रा पवारांसोबतच त्यांचे 2 पुत्र आणि पुतण्यांचं नाव समोर येत आहे। अजित पवारांनंतर बारामतीचा दादा कोण? पाहूया। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातला एक झंझावात। गेल्या 4 दशकांपासून राज्यातल्या राजकारणात घोंगावणारं हे वादळ आता कायमचं शांत झालंय। बारामतीकरांचा, राष्ट्रवादीच्या लाखो करोडो कार्यकर्त्यांचा आधार आज चिरनिद्रेत विसावलाय। आता समस्त बारामतीकरांना पडलेला एकच प्रश्न म्हणजे बारामतीचं पुढे काय होणार। जगाच्या नकाशावर बारामतीचा ठसा उमटवला तो पवार कुटुंबानं। उद्योग, व्यवसाय, शेती अशा अनेक क्षेत्रात बारामतीचं उदाहरण आज आवर्जून दिलं जातं। बारामतीला मोठं करण्यात जसा शरद पवारांचा हात, तसा अजित पवारांचाही सिंहाचा वाटा राहिलाय। त्याची परतफेडही बारामतीकरांनी वेळोवेळी केली आहे। बारामती विधानसभा क्षेत्रातून तब्बल 8 वेळा अजित पवार विधानसभेत गेले। जवळपास 4 दशकापासून बारामतीकर अजित पवारांच्या पाठीशी एखाद्या पहाडाप्रमाणे उभे राहिले। अजित पवारांनंतर आता बारामतीतून त्यांचा वारसा कोण असा प्रश्न विचारला जातोय। तत्पूर्वी पवार कुटुंब आणि बारामतीचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे। बारामतीचा इतिहास आणि पवारांची ताकद। सुरुवातीचा काळ 1952 ते 1962। 1952 ला काँग्रेसचे गुलाबराव मुळीक पहिले आमदार बनले। 1957 ला PWPचे नानासाहेब जगताप यांनी विजय मिळवला। 1962 ला काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे आमदार बनल्या। शरद पवार युगाचा उदय 1967 ते 1991। शरद पवारांनी 1967 मध्ये पहिल्यांदा बारामतीत निवडणूक लढवली आणि विजय मिळवला। त्यानंतर 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये पवार विजयी होत गेले। तेव्हा पवार काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते। त्यानंतर अजित पवार युगाची सुरुवात। साखर कारखान्यावर संचालक आणि जिल्हा बँकेवर असलेल्या दादांची राजकारणातली खऱ्या अर्थाने एंट्री झाली ती 1991 ला। 1991 साली अजित पवार खासदारकी लढवून लोकसभेत पोहोचले। मात्र 1991 लाच मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना तत्कालीन पंतप्रधान नरसिंह रावांनी संरक्षण मंत्रीपद सांभाळण्यासाठी केंद्रात बोलवलं। मग अजित पवार आणि शरद पवारांचे खांदेपालट झाली। अजित पवार राज्यात परत आले। 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 ला सलग 8 वेळा अजितदादांनी बारामतीवर अधिराज्य गाजवलं। आता अजित पवारांच्या रूपानं बारामतीकरांचा आधार हरपलाय। त्यामुळे बारामतीचा गड आता कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यात प्रामुख्याने 3 नावं समोर येत आहेत। एक म्हणजे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आणि दुसरी 2 नावं म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार। अजित पवारांनंतर बारामती कुणाची? युगेंद्र पवार। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांना उतरवलं। युगेंद्र पवार यांनी काकांविरोधात निवडणूक लढवली। त्यांचा दादांसमोर निभाव लागला नाही। युगेंद्र यांना 1 लाखांच्या फरकानं पराभव पत्करावा लागला। मात्र युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीत बारामतीकरांची 29% मतं मिळवली होती। त्यामुळे बारामतीत पवार कुटुंबातील पुढचा चेहरा युगेंद्र पवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पार्थ पवार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती। त्या निवडणुकीत पार्थ यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता। मधल्या काळात एका जमीन घोटाळ्यात पार्थ यांचं नाव आलं, पण त्यातून त्यांना बाहेर काढण्याचं पवार कुटुंबाचे प्रयत्न आहेत। सध्या पडद्यामागून पार्थ पवारांचं काम मोठं आहे। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणं आणि नरेश अरोरा यांना जबाबदारी देणं हे निर्णय पार्थ यांचे आहेत। अशा वेळी पार्थ यांना अजितदादांचा उत्तराधिकारी मानलं जात आहे। जय पवार। अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवार अजून सक्रिय राजकारणात उतरलेले नाहीत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात जय पवार कार्यकर्त्यांच्या गराड्यात सातत्याने दिसले। तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण बारामतीची निवडणूक लढवू असं म्हटलं होतं।
त्यामुळे अजितदादांनंतर जय पवारही बारामतीचा पुढचा नेता असू शकतात. पुणे जिल्ह्यातील ज्या काही निवडणुका मागं पार पडल्या होत्या त्याच्यामध्ये एक प्रकर्षानं जाणवत होतं की ज्यावेळेस दादा भाषण देण्यासाठी स्टेजवर असायचे तर त्यांच्यासोबत अ, जय हा पाठीमागे उभारलेला असायचा आणि पार्थ पवार हे बॅकस्टेज जे काही नियोजन आहे म्हणजे आज ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नियोजन आहे ते श्रीकांत शिंदे उत्तमरित्या पार पाडत आहेत. कुठलंही कोऑर्डिनेशन असेल तर आजची जी शिवसेना आहे ती श्रीकांत शिंदे चालवतात अशा पद्धतीचं एक चर्चा आहे. पण तरीही पार्थ पवारांचा एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये फार महत्वाचा वाटा आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार करणं, त्यानंतर नरेश अरोरांना इमेज मेकिंगसाठी नियुक्त करणं, हे दोन्ही निर्णय हे पार्थचे होते. तर पार्थ हे बऱ्यापैकी पडद्याआडचं काम करतील हे खरं आहे. जय पवार हे विधानसभेचे उमेदवार असतील, त्यामुळे जय हे आमदार होतील. आणि सुनेत्रा वहिनींचा तो जो मुद्दा पुढे आलेला आहे, तर सुनेत्रा पवारांना कदाचित या प्रकारची संधी द्यावी असा सल्ला पार्थ देऊ शकतात आणि त्याप्रमाणे ते होऊ शकतं आणि ते अर्थातच सहानुभूतीमुळे ते मान्य केलं जाऊ शकतं. अजित पवारांची उणीव फक्त बारामतीकरांनाच नाही तर संपूर्ण राज्याला भासणार आहे. अजित पवारांच्या अपघातानंतर कुटुंबावर झालेला आघात प्रचंड मोठा आहे. अशावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनी एकमेकांना आणि आई सुनेत्रा पवार यांना अगदी धीरानं सावरलंय. घरातला कर्ता पुरुष केलाय. आता आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल हे पार्थ आणि जय पवार ओळखून आहेत. आणि त्यामुळेच कालपासून कुटुंबासह कार्यकर्त्यांना सावरताना, शांत करताना पार्थ आणि जय सर्वात पुढे होते. अशा वेळी आता बारामतीचा पुढचा दादा कोण या प्रश्नाचं उत्तर पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.